आयोजित केलेले आहे आपल्या या कोसले गावातील। आणि हे विषय परिवार, या विजय परिवाराचे पिताश्री हरिभक्त परायण कैलासवासी गजानन काठोड विषय बाबांना बुधवार दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। बाबांच्या पश्चात बाबांची मुलं असतील, अर्थात नरेश दादा, हरेश दादा आणि शारदाताई। त्याचप्रमाणे बाबांचे पुतणे असतील, दत्तात्रय दादा असतील, अनिल दादा असतील, योगेश दादा असतील, हरिश्चंद्र दादा असतील, कल्पेश दादा असतील, दिनेश दादा, नितीन दादा आणि ऋतिक दादा। संपूर्ण हा विषय परिवार। खर तर आपले कैलासवासी गजानन बाबा आणि ही एकूण 7 जण भावंड बरं का। त्यामध्ये आपले कैलासवासी कृष्णा बाबा असतील, आमची अंबिका आत्या असेल, त्याचप्रमाणे कैलासवासी गजानन बाबा अर्थात ज्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। त्यानंतर श्री गुरुनाथ बाबा असतील, श्री गणेश काका असतील, त्याचप्रमाणे कैलासवासी काळूबाई आणि कैलासवासी शरद काका। अशा प्रकारे ही 7 जण भावंड। या 7 भावंडांपैकी बरं का जवळजवळ 4 जण कैलासवासी झालेले आहेत। अंबिका आत्या, गुरुनाथ दादा आणि गणेश दादा या ठिकाणी या विषय परिवारामध्ये कार्य करताना आपल्याला पाहायला मिळतात बरं का। बाबांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं। माणसाने माणसाच्या या नरध्यामध्ये आल्यानंतर जे माणसाचं आद्य कर्तव्य आहे ते कर्तव्य त्यांनी पार पाडलं। त्या पद्धतीने त्यांचं जगणं वागणं होतं। देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य करता करता बाबांनी आपला शेवटचा निरोप घेतला, शेवटचा श्वास सोडला। माणूस किती जगला यापेक्षा कसा वागला याला खूप महत्व असतं बरं का। आणि या ठिकाणी बाबा कार्य करत असताना माळकरी तर होतेच होते, हरिभक्त परायण होतेच होते, पण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्यांचं अतिशय चांगल्या प्रकारे कार्य होतं। आमच्या उशीदोल्यांचे जावई या ठिकाणी हरिश्चंद्र दादा बसलेले आहेत। त्यांनी मला मगाशी सांगितलं की बाबांचा स्वभाव म्हणजे अतिशय सुस्वभावी, कधी कोणाशी भांडण नाही, तंटा नाही। आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सर्वत्र असायचे ते, जिथे जिथे कुठे कार्यक्रम असेल तिथे तिथे ते उपस्थित असायचे बरं का। आणि आपण खऱ्या अर्थानं ह्या विषय परिवारातील मुलांकडे जी चांगली कर्म, चांगलं कार्य जे पाहतोय ती कर्म, ते कार्य म्हणजेच ह्या वरिष्ठांनी केलेले संस्कार आहेत बरं का। वरिष्ठांनी त्यांच्यासाठी सर्वात मोठी ती श्रीमंती निर्माण केलेली आहे असं म्हणायला हरकत नाही बरं का। आणि अशा प्रकारे या ठिकाणी कार्य करत असताना बाबांनी आपल्या वयाच्या साधारणतः 70व्या वर्षी तुमचा आमचा निरोप घेतला। अल्पशा आजाराने त्यांचं निधन झालं। आमचं जीवन जे आहे, आमचं आयुष्य जे आहे ते अनेक गोष्टींवर अवलंबून आहे बरं का, अनेक गोष्टींवर अवलंबून आहे। त्यामध्ये त्या अनेक गोष्टींपैकी एक म्हणजे संस्कार बरं का। तुमच्यावर काय संस्कार झाले हे महत्वाचं आहे। संस्कृती, संस्कार, संस्कृती, तुमच्याकडे येणारी संपत्ती आणि ह्या तिन्ही गोष्टींवर अवलंबून असलेली तुमची संतती बरं का। तिन्ही गोष्टींवर अवलंबून असलेली तुमची संतती। माणसाच्या जीवनामध्ये या 4ही गोष्टींचा माणसाने विचार केला पाहिजे बरं का। आता जर पाहायला गेलं तर या विषय परिवारामध्ये आमचे दत्तात्रय दादा असतील, दिनेश दादा असतील, अनेक मुलं हरिभक्त परायण आहेत, अर्थात माळकरी आहेत। आणि नुसते माळकरी नाहीत तर मला तरी वाटतं एवढ्या आपल्या कल्याण ग्रामीण मध्येच नव्हे तर शहापूर तालुक्यामध्ये असू द्या, मुरबाड तालुक्यामध्ये असू द्या, भिवंडी तालुक्यामध्ये असू द्या,
वा आपल्या कल्याण तालुक्यामध्ये असू द्या, कुठल्याही प्रकारे हरिनाम सोहळा जर असला आणि धार्मिक कार्यक्रम जर असला तर त्या ठिकाणी आपल्या दत्तात्रय दादांची उपस्थिती असतेच असते, बरं का. म्हणजे आध्यात्मिक क्षेत्राची आवड असलेली मुलं या ठिकाणी आपल्याला या विषय परिवारामध्ये पाहायला मिळतात. आध्यात्मिक क्षेत्रातील वेगवेगळ्या प्रकारे कलावंत आपल्याला या ठिकाणी या विषय परिवारामध्ये पाहायला मिळतात. आणि खऱ्या अर्थानं ही सगळ्यात मोठी देणगी, हे सगळ्यात मोठं कार्य आपल्या बाबांसारख्या वरिष्ठांनी, या विषय परिवारातील वरिष्ठांनी हे त्यांच्यावर मार्गदर्शन केलेलं आहे, हे संस्कार केलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही, बरं का. आता बघा, सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा विषय परिवारातील मंडळी कार्य करताना पाहायला मिळते. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा या विषय परिवारातील मंडळी कार्य करताना आपल्याला पाहायला मिळते. माणूस देहाने जात असतो, शरीराने जात असतो, बरं का. शरीराने जात असताना काही वेळेला काय होतंय माहितीये का, शरीराबरोबर त्याची सगळ्याचीच माती होत असते, शरीराबरोबर त्याची सगळ्याचीच माती होत असते. कधीतरी त्या स्मशानभूमीमध्ये त्या एकट्या जळणाऱ्या माणसाचं निरीक्षण करा. तो एकटा जळत नसतो तिथे, त्याने आयुष्याचं केलेलं नियोजन, त्याच्या आशा अपेक्षा, बरं का, आतापर्यंत केलेली धावपळ धडपड, त्या शरीराबरोबर सगळ्याची राख होत असते, सगळ्याची राख होत असते, बरोबर आहे की नाही बाबा. सगळं जळत असतंय तिथे. माणसं या ठिकाणी अनेक प्रकारचे कार्य करताना पाहायला मिळतात, पण त्या माणसाच्या शरीराबरोबर त्यांचं कार्यही त्या ठिकाणी जळलं जाते, राख झाली जाते. आम्हाला जर कर्तृत्वाने राहायचं आहे ना, कीर्तीने जर राहायचं आहे ना, तर काहीतरी वेगळं केलं पाहिजे, बरं का. कर्तृत्वाने जर आम्हाला राहायचंय, मरावे परी कीर्ती रूपी उरावे, आणि कीर्ती रूपाने जर आम्हाला उरायचं आहे तर मी म्हणेन बाबांचा आदर्श घ्यायला आपण हरकत नाही. कारण बाबांनी भगवंताचं कार्य केलं, भगवंताचं नामस्मरण केलं. नुसते माळकरी नव्हते तर हरिभक्त परायण अर्थात आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं. सुस्वभावी होते, जेवढं चांगलं वागता येईल तेवढे वागले, जेवढं चांगलं राहता येईल तेवढं राहिले, बरं का. आणि सृष्टीच्या नियमाप्रमाणे त्यांनी वयाच्या 70व्या वर्षी तुमचा आमचा निरोप घेतला. आता हे अनेक मुलं आहेत ह्या विषय परिवारामध्ये, अनेक मुलं आपल्याला पाहायला मिळतात. बाबांसारख्या माणसांनी संस्कार केले म्हणून त्यांच्याकडे ते विचार, ते कार्य आपल्याला पाहायला मिळतात, बरं का. कारण आपल्याकडे असलेले चांगले विचार, चांगले गुण याचं श्रेय जगद्गुरु तुकोबा सुद्धा आई वडिलांनाच देतात. आपल्या हिताचं जे आपण कार्य करतो ना, याचं श्रेय जगद्गुरु तुकोबा आई वडिलांना देतात. आपली या हिता जो असे जागता तो तर धन्य आहेच, पण धन्य माता पिता तयाची या. कारण संस्कारे ज्ञान उच्चते, संस्काराने ज्ञान दिसत असतंय, ज्ञान मिळत असतंय, ज्ञान घडत असतंय, ज्ञान आपल्याला पाहायला मिळतंय, बरं का, संस्काराने. आणि म्हणून त्या पद्धतीचे संस्कार या ठिकाणी आपल्याला झालेले पाहायला मिळतात. आम्हाला आमच्या आयुष्यातील जर संपत्ती आम्हाला मोजायची असेल, आम्ही आमच्या जीवनामध्ये काय कमवलं, बरं का, तर आम्ही जिला संपत्ती समजतोय ती संपत्ती कुठपर्यंत आहे, बरं, आपल्याला कुठपर्यंत साथ देते. जिला आम्ही संपत्ती समजतोय ती संपत्ती आम्हाला कुठपर्यंत साथ देते. त्याची उपमा देत असताना काय सांगितलंय माहितीये का, दुपारची सावली, संपत्ती दुपारची सावली, वैसा तरी निघून गेली हळूहळू. दुपारी ज्या वेळेला आम्ही सूर्य आमच्या माथ्यावर आलेला असतो, अशा वेळेला जेव्हा प्रवास करत असतो ना, तेव्हा आमची सावली आम्हाला सोडत नाही. सोडते का बरं? दुपारच्या वेळेला सूर्य जेव्हा माथ्यावर आलेला असतो
तेव्हा सावली सुद्धा आमची आमच्या बरोबरच चालते ना. आम्ही जसं चालतो तशी चालते की नाही. दुपारच्या बरोबर आमच्या जोडीने चालणारी सावली संध्याकाळच्या वेळेला आमच्या डोळ्याला दिसत नाही. दिसते का. तशी संपत्ती ही दुपारची सावली आहे. आपल्यापेक्षा वयस्कर बाबा या ठिकाणी बसलेले. बाबांच्या जीवनामध्ये बाबांनी अशी कितीतरी श्रीमंत माणसं बघितली असतील, गरीब झालेली, बरोबर आहे. आणि अशी कितीतरी गरीब बघितली असतील, श्रीमंत झालेली. बरं का. परिस्थिती जशी असेल तसं राहता आलं पाहिजे. म्हणून पूर्वीची लोक म्हणायची, गरिबी आली म्हणून लाजू नये आणि श्रीमंती आली म्हणून माजू नये. बरं का. कारण ती परिस्थिती कधीही माणसाची बदलत असते, ती वेळ माणसाची कधीही बदलत असते. आणि म्हणून जिला आम्ही संपत्ती म्हणतोय ना, ती संपत्ती आम्हाला काही काळच सहकार्य करणार आहे, काही काळच सुख देणार आहे. नवे नवे त्या संपत्तीने प्राप्त होणाऱ्या सुखाला काय म्हणतात माहितीये का. क्षणिक सुख. क्षणिक सुख म्हटलेलं आहे त्या संपत्तीच्या, त्या सुखाला. काही काळच ते आम्हाला सुख मिळणार आहे. बरं का. मग आम्हाला जर आमच्या जीवनातील खरी संपत्ती जर मोजायची असेल, पाहायची असेल, तर संत म्हणतात नोटा मोजू नका. नोटा कधीही धोका देतील तुम्हाला. काय सुखाच्या वेळेला किंवा दुःखाच्या वेळेला तुमच्या अवतीभोवती किती माणसं आहेत ना, ती माणसं म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यात कमवलेली संपत्ती आहे. ती जोडलेली माणसं म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यात कमवलेली संपत्ती आहे. बरं का. एखाद्याच्या घराची श्रीमंती जर बघायची असेल तर त्याचं घर किती करोड रुपयाचं आहे ते बघू नका. बरं का. एखाद्या माणसाच्या घराची श्रीमंती जर आम्हाला पाहायची असेल ना, तर ते घर किती करोड रुपयाचं आहे, किती मोठा बंगला आहे, किती गुंठ्यात आहे की एकरात आहे. तुमच्या घरात असलेली निर्व्यसनी मुलं ही तुमच्या घरातली सगळ्यात मोठी संपत्ती आहे. तुमच्या घरात असलेली निर्व्यसनी मुलं ही तुमच्या घरातली सगळ्यात मोठी संपत्ती आहे. आणि ती संपत्ती जर कमवायची असेल, टिकवायची असेल, तर पहिला विषय येतो संस्कारांवर. पहिले काय पाहिजे. संस्कार. बघा हा, आमच्या जीवनामध्ये अनेक गोष्टी अशा आहेत की त्या गोष्टी त्याच्यावर आमचं जीवन अवलंबून आहे. त्यापैकी 4 गोष्टी: संस्कार, संस्कृती, संपत्ती आणि संतती. संतती. बरं का. आता संस्कार हे लहानपणीच झाले पाहिजेत ना, बरोबर आहे की नाही. मुलांना जेवढं लहानपणी जपावं लागतंय ना, तेवढं मोठेपणी नाही जपावं लागत. काय लहानपणी जपावं लागतंय. उदाहरणार्थ एखादा जर आपण फळझाडाचं रोपटं आणलं, दादा बरोबर का. फळझाडाचं रोपटं आपण आणलं आणि ते आपल्या माळावर जर लावलं, आपल्या शेताच्या बांधावर जर लावलं, तर त्याला जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत जपावं लागतंय. लहान आहे तोपर्यंत जपावं लागतंय. बरोबर आहे की नाही. त्याला पाणी, त्याला खत, त्याला कुठल्या प्रकारे रोग येऊ नये त्याच्यावर कुठल्याही प्रकारे म्हणून त्याला औषध, त्याचं संगोपन करावं लागतंय. एकदा ते मोठं झालं ना, बरं का, मग ह्या गोष्टी काही त्याला पाहायची गरज लागत नाही. बहुतांशी पाहायची गरज लागत नाही. जसं एखादं फळझाडाचं रोपटं लहान आहे तोपर्यंत त्याची काळजी घ्यावी लागते, बरं का, त्याचं संगोपन करावं लागतंय. तसं आमच्या घरात सुद्धा वाढणारी जी काही लहान मुलांच्या रूपाने रोपटं आहे ना, बरं का, फरक एवढाच आहे की त्या बांधावर लावलेल्या रोपट्याकडून आम्ही फळांची अपेक्षा करतो, बरं का, आणि आमच्या घरात लहान मुलांच्या द्वारे वाढत असलेल्या त्या रोपट्यांकडून आम्ही कसली कसली अपेक्षा करतो, ज्याच्या त्याच्या विचाराप्रमाणे, ज्याच्या त्याच्या विचाराप्रमाणे. बरोबर आहे की नाही.
फरक काय आहे माहितीये का? जसं आम्ही त्या रोपट्यावर रोग येऊ नये म्हणून काळजी घेतो की नाही, तसं आम्ही आमच्या मुलांची काळजी, कुठल्याही प्रकारे वाईट विचार येणार नाहीत, वाईट मार्गाला जाणार नाहीत, व्यसनाधीन होणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे. ही कधी घ्यायची आहे? आमचं लहानपण संस्कारांनी शोभतंय. लहानपण कसं शोभतंय? संस्कारांनी शोभतंय. आणि लहानपणीच संस्कार झाले तर बरं का, नाहीतर नाही. लहानपणी संस्कार झाले तर, अन्यथा नाही. जसं आमचं शरीर सदृढ होण्यासाठी बरं का आम्हाला व्यायामाची गरज आहे. समजतंय ना? कशाची गरज आहे? व्यायामाची गरज आहे. पण व्यायामाबरोबर आहाराची गरज आहे. काय समजतंय का? व्यायामाबरोबर आहाराची गरज आहे ना आम्हाला. शरीर सदृढ होण्यासाठी आम्हाला व्यायामाची गरज आहे, व्यायामाबरोबर आम्हाला आहाराची गरज आहे. बरोबर आहे की नाही? तो व्यायाम करायला जातो जिमला, पण घरी येऊन जर नुसत्या लायाच खात असेल तर चालेल का? त्याने ते बदाम, खारीक नाही का, दूध वगैरे प्यायला पाहिजे ना. त्याने सकस आहार घ्यायला पाहिजे, त्याने शुद्ध आहार घ्यायला पाहिजे. बरं का? जसं शरीर सदृढ व्हायला आम्हाला व्यायामाबरोबर आहाराची गरज आहे, तसं आमचं जीवन सुंदर व्हायला, आमचं मन सदृढ व्हायला, आमचं मन सशक्त व्हायला ज्ञानाबरोबर कर्माचीही गरज आहे. कर्माबरोबर ज्ञानाचीही गरज आहे. आहार जेवढं महत्वाचं आहे तेवढं व्यायाम महत्वाचा आहे. आहारच नुसता सकस असेल आणि व्यायाम नसेल तर तो माणूस कुठे पण सुटतो. काय समजते? अशी सुटलेली माणसं आपल्याला शहरामध्ये बरीच पाहायला मिळतात ना. रिक्षावाले ते आले की विचार करतात घ्यायचं का नाही घ्यायचं. सुटलेली माणसं, फक्त आहार आहे व्यायाम नाही आहे, कुठेही माणसं सुटतात. तसं तुमच्या मनाला फक्त ज्ञान असेल ना, ज्ञानरूपी आहार असेल आणि कर्म जर नसेल तर ते कुठेही सुटतंय, कुठेही सुटतंय ते. आणि म्हणून त्या मनाला जर सदृढ करायचं आहे ना, मनाला जर आम्हाला सदृढ करायचं आहे तर मग त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? ज्ञानाबरोबर कर्माला महत्व आहे बरं का. आणि मग कर्म घडावेत म्हणून आम्ही काय केलं पाहिजे? संस्कारे ज्ञान उच्चते. संस्कार महत्वाचे, संस्कार महत्वाचे. ते संस्कार आम्ही लहानपणीच करायचे असतात, मोठे झाल्यावर नाही, मोठं झाल्यावर नाही बरं का. संस्कार जे आहेत ना ते लहानपणीच करायचे असतात, त्या पद्धतीने त्याचा विचार करायचा असतो. वयाने मोठ्या झालेल्या माणसाला आम्ही ज्येष्ठ म्हणतो. ज्येष्ठ नागरिक बसलेत नाही ते बरेच ज्येष्ठ नागरिक नाही. वयाने मोठे झालेल्या माणसाला आम्ही काय बोलतो? ज्येष्ठ नागरिक म्हणतो. माणूस ज्येष्ठ नागरिक आपोआप होतो. समजतंय ना? माणूस ज्येष्ठ नागरिक आपोआप होतो. त्याचं वय वाढलं का तो झाला ना ज्येष्ठ नागरिक. त्याचं त्यालाच माहित नाही मी ज्येष्ठ कधी झालो ते. पण ज्येष्ठ होता होता जर आम्हाला श्रेष्ठ व्हायचं असेल तर आम्ही ज्ञानाने वाढलो पाहिजे, आम्ही बुद्धीने वाढलो पाहिजे. शरीराच्या बळाला जेवढं महत्व आहे ना तेवढंच बुद्धीच्या बळाला महत्व आहे. बरोबर आहे की नाही? शरीराच्या बळाला जेवढं महत्व आहे तेवढं बुद्धीच्या बळाला महत्व आहे. आम्ही शरीराने वाढता वाढता आम्हाला ज्ञानानेही श्रेष्ठ होता आलं पाहिजे. आम्ही शरीराने ज्येष्ठ होता होता आम्हाला ज्ञानानेही श्रेष्ठ होता आलं पाहिजे. आणि म्हणून मग त्यासाठी आम्हाला संस्कारांची गरज आहे. कशाची गरज आहे? संस्कारांची. पुढे जाऊ आपण बरं का. आता हिरण्यकश्यपू आहे, हिरण्यकश्यपू आहे, त्याला ॲलर्जी आहे नारायण नावाची बरं का. जळजळ होते त्याला, तो तर घेत नाही पण कोणी घेतला तरी जळजळ होते बरं का. आता त्याच्या पोटी जर भक्त प्रल्हाद जन्माला आला, ज्याच्या मुखातून सतत देवाचं नामस्मरण आहे, नारायण नारायण आहे बरं का. जर त्याच्या पोटी अर्थात जर भक्त प्रल्हाद जन्माला येत असेल तर त्या आईला काहीतरी संस्कार करावे लागले असतील ना.
काहीतरी संस्कार करावे लागले असतील ना, काहीतरी म्हणजे गर्भात असताना तो भगवंताचं नामस्मरण करत होता असं शास्त्र सांगते, अशी पुराण सांगतात. गर्भात असताना म्हणजे संस्कारांचा जर विचार केला तर गर्भसंस्कारांपासून सुरुवात होते, गर्भसंस्कारांपासून सुरुवात होते. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजेश्वर छत्रपतींचा जर आम्ही विचार केला तर राष्ट्रमाता राजमाता महासाहेब जिजाऊंना त्यावेळी घोड्यावर बसावं, महाराजांसारखा ड्रेस करावा, वेश करावा, हातामध्ये तलवार घ्यावी, एका हातामध्ये ढाल घ्यावी आणि अशा प्रकारे लागलेले डोहाळे. बरं का, हे गर्भसंस्कार आहेत, हे गर्भसंस्कार आहेत. आणि त्याच्या पुढे जन्म झाल्यानंतर बालपणी झालेले संस्कार रामायणासारख्या गोष्टी सांगाव्यात, महाभारतातील गोष्टी सांगाव्यात, संतांचं चरित्र ऐकवावं. बरं का, जे जे काही चांगलं मार्गदर्शन आहे ते चांगलं मार्गदर्शन करावं. कारण मला राजा घडवायचा आहे, वाढवायचा आहे, पाहायचा आहे. बाया नाचविणारा नाही, बाया वाचविणारा. बरं का, संस्कारे ज्ञान उच्चते. आमचं लहानपण संस्काराने शोभतंय, लहानपण संस्काराने शोभतंय. लहानपणी जर संस्कार झाले नाही तर काय होतंय माहितीये? परवा मी एका ठिकाणी वाचलं, व्यसनमुक्ती अधिकारी, बरं का, व्यसनमुक्ती अधिकारी अति दारू सेवनाने मेला. संत म्हणतात खऱ्या अर्थानं यांना बाकीच्या ज्ञानाची गरज नाही, यांना गाथीची गरज आहे, यांना ज्ञानेश्वरीची गरज आहे, यांना भागवताची गरज आहे, भागवताची गरज आहे. बरोबर आहे की नाही? आज कितीतरी मंत्री संत्री आपण पाहतो, कितीतरी शपथ घेताना काय घेतात बरं? एखादा मोठा अधिकारी असेल, एखादा मंत्री असेल, बरं का, शपथ घेताना ज्या वेळेला एखाद्या उच्च पदावर बसतात त्यावेळेला शपथ घेताना काय घेतात बरं? आणि त्यांच्या पुढचा कार्यकाळ जर बघितला तर शपथीची जरा तरी जाणीव राहते का? आठवण राहते का? राहते. ज्या दिवशी आम्हाला संतांचं मार्गदर्शन मिळेल ना, गाथा कळेल, गीता कळेल, ज्ञानेश्वरी भागवत ज्या दिवशी आम्हाला कळेल ना, त्या दिवशी शपथ न घेता आमचं वागणं सरळ असेल. कळालं नाही म्हणून शपथ घेऊनही वागणं सरळ नाही ना आमचं. बरोबर आहे की नाही? आता आपला विषय नाहीये तरी पण थोडंसं तिकडे वळू. आपण का वळू माहितीये का? आपण महत्वाचं मतदान करतोय. कशासाठी? आपल्या समस्या तिकडे विधानसभेमध्ये, विधान भवनामध्ये मांडाव्यात म्हणून आपण त्यांना निवडून देतो ना. बरोबर आहे की नाही? ग्रामपंचायतला असेल, पंचायत समितीला असेल, जिल्हा परिषदला असेल व अजून आमदार, खासदार, मंत्री, आमच्या समस्या मांडाव्यात म्हणून आम्ही त्यांना तिथे पाठवले. त्यांच्या भांडणाच्या तिथल्या समस्या जर आम्हाला सोडवायच्या येत असतील तर या आमच्या समस्या काय मांडणार बरं? फरक कळतो ना तुम्हाला? गीतेवर हात ठेवून सुद्धा खोटं बोलणारी माणसं आम्हाला समाजामध्ये पाहायला मिळतात. म्हणून संत म्हणतात गीता कोर्टात नको, गीता हृदयात पाहिजे. ज्या दिवशी गीता हृदयात येईल ना त्या दिवशी कोर्टात ठेवायची गरज लागणार नाही लागणार. बरं का? संस्कार झाले पाहिजेत ना, संस्कार केले पाहिजेत ना. जसं आपण एखाद्या बांबूच्या त्या ओल्या काडीला आकार देऊ तसा आकार मिळतो बघा. जोपर्यंत काडी ओळी आहे तोपर्यंत. सुकली का मग नाही आकार देता येत. मडक्याला ओला आहे तोपर्यंतच आकार देता येतो, सुकल्यानंतर आकार देता येत नाही. म्हणून आम्ही काय केलं पाहिजे? लहानपणापासूनच त्या पद्धतीचा विचार केला पाहिजे. बरं का? आता साधं उदाहरण बघा, साधं एकदम म्हणजे प्रत्येक माणसाच्या पाहण्यातलं उदाहरण आहे, पाहण्यातलं उदाहरण. आता भाद्रपद महिना सुरू झाला, आजची द्वितीया. बरं का? परवा आमच्याकडे गणपतीचं आगमन होणार आहे, मूर्ती रूपाने गणपती येणार आहे. बरं का? दुर्दैव काय माहितीये का? गणपती बाप्पा येण्याच्या आधी आम्ही जे सामान भरतोय की नाही
त्यात आरतीचं पुस्तक नसतंय, पण पत्त्याचा जोड पहिला असतो. आमची सुरुवात इथून आहे. धर्म कार्य आम्ही पुढे करतो, पण धर्म कार्य करतो की अधर्म करतो? धर्म कार्य आम्ही पुढे करतो. गणेश उत्सव हा धार्मिक कार्यक्रम आहे, हे धर्म कार्य आहे. पण तिथे जर आम्ही जुगार खेळून टाइमपास करत असू तर हा अधर्म आहे का धर्म आहे? मला सांगा ना. धर्म आहे की अधर्म आहे? आणि बापले जर एकाच डावात बसत असतील तर मग किती मोठा अधर्म, किती मोठा अधर्म. आपलं संस्कारावर चाललंय दादा, संस्कारावर चाललंय. जे पत्ती बापाला माहित नाही ना, ती मुलाला माहिती असतात. म्हणून बापाच्या आधी मुलगा गेम करून मोकळा होतो. संस्कारावर चाललंय दादा. आज 12-12, 15-15 वर्षाची मुलं आमच्या घरात आहेत, त्यांच्या हातात 12-12, 15-15 हजाराचे मोबाईल आहेत. 20 रुपयाचा हरिपाठ ग्रंथ नाही, हे दुर्दैव आहे. 20 रुपयाचा हरिपाठ ग्रंथ नाही त्यांच्या हाताला लागला अजून बाबा. 15 हजाराचा मोबाईल त्याला घेऊन दिलाय, 25 हजाराचा. बघा, मी तरी कमी किंमत सांगितली. 25 हजाराचा मोबाईल त्याच्या हातात नाही. 15-20 रुपयाचा हरिपाठ ग्रंथ जर त्याच्या हाताला लाभला नसेल तर ह्यांच्याकडून आम्ही पुढे काय अपेक्षा करायची? काय अपेक्षा करायची? आज एखाद्याला जर मुलं होत नसेल तर तो देवाला नवस करतोय, बरं का, देवाला नवस करतोय. बरं, त्याला विचारला काय एवढा प्रयत्न करतोय तू? देवाला नवस कर, इकडे डॉक्टर उपचार, तिकडे वैद्य, कोणी काही सांगावं ते करतोय. तेव्हा त्याचं उत्तर असतंय, वंशाला दिवा पाहिजे ना. बरं का, असे कित्येक दिवे आम्ही पर्यात पडलेले पाहतोय संध्याकाळच्या टायमाला नाही. असे कित्येक दिवे आम्ही लोकांच्या मालावर पेटलेले पाहतोय रात्रीच्या वेळेला. प्लास्टिकची ग्लास आणि काचेच्या बाटल्या. काय देवाकडे नवस करून मागितलेले दिवे जर ज्या देवांनी देवाला नवस करून मागून घेतले, तेच दिवे जर त्या देवांना वृद्धाश्रमात नेऊन ठेवत असतील तर सांगा ना, चांगलं केलं की वाईट केलं? आज कित्येक ठिकाणी समाजामध्ये अशी परिस्थिती आम्हाला पाहायला मिळते की एकेकाली मुलगा झाला म्हणून गावभर पेढे वाटणारा माणूस त्याच मुलाच्या तरुणपणामध्ये कुठेतरी एखाद्याच्या पायरीवर जाऊन बसतोय, डोक्याला हात लावून गावभर पेढे वाटले. आता गावातील कोणीतरी माझ्या दुःखात सहभागी आहे का? माझं दुःख वाटून घेतय का? मला विचारणा करतय का? याची वाट पाहत असतोय का? तो मुलगा व्यसनाधीन झालेला असतो. म्हणून संस्कार महत्वाचे आहेत, संस्कार महत्वाचे आहेत, बरं का. आता संस्कार झाले, संस्कृती. ज्या देशात आम्ही जन्माला आलोय ना, ह्या देशाची संस्कृती बघा किती श्रेष्ठ आहे, किती श्रेष्ठ आहे. आम्ही भूमीला माता बोलतोय, भूमाता. म्हणजे सकाळी उठल्यानंतर आम्ही ज्या वेळेला तिला स्पर्श करतोय ना, त्यावेळेला स्पर्श करण्याच्या आधी तिला हात जोडून नम्र प्रार्थना करतोय, स्तवन करतोय त्या भूमातेचे, बरं का. आम्ही गाईला सुद्धा माता बोलतोय, गोमाता. कधीतरी आम्ही त्या कोसल्यावरून वासिनला जात असताना जी नदी गंगा लागते की नाही, तिच्याकडे पाहून आम्ही नमस्कार करतोय, गंगा माता. आमच्या देशाला सुद्धा आम्ही बोलतोय भारत माता, बरं का. बाकी माता कुठलीच नाही. अनेक देशांची नावं आहेत, तुम्ही घ्या, माता नाही, भारत माता. कारण आमची संस्कृती एवढी श्रेष्ठ आहे. आता संस्कारांवर बोललं तर 2 तास त्याच्यावरच जाईल, आपण संस्कृतीकडे वळू, बरं का. संस्कृती एवढी श्रेष्ठ आहे की आमची या हिंदुस्थानचं शास्त्र आम्हाला शिकवतंय, यत्र नार्यास्ते पूजन्ते रमन्ते तत्र देवतः. ज्या ठिकाणी महिलांचा सन्मान केला जातो, आदर केला जातो, त्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या देवता रममाण होत असतात. ही आमची संस्कृती आहे, ही आमची संस्कृती आहे. आता ज्यांच्या ज्यांच्यावर बालपणी संस्कार झाले त्यांचं तरुणपण आम्हाला शोभून दिसतंय. ज्यांच्या ज्यांच्यावर बालपणी संस्कार झाले त्यांचं तरुणपण बघा.
हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींचा आपण विचार केला, बरोबर? गर्भामध्ये संस्कार झाले, लहानपणी संस्कार झाले, तारुण्यामध्ये ज्या वेळेला कार्य करत असताना कल्याणच्या सुभेदाराची सून पुढे आणून नजराणा म्हणून उभी केली. सरदार सांगतायत आपल्या जनानखान्यात शोभून दिसेल, सुंदर आहे, रूपवान आहे, तरुण आहे, किती सुंदर आहे, पान जर खाल्ला तर लाल रंगाचा रस कंठातून जाताना दिसतो, एवढी सुंदर आहे. समोर बघितल्या बरोबर महाराजांनी हात जोडले आणि महाराज म्हणतात, अशीच आमची माता असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो. आम्ही फक्त त्याच्यातून बोध घेण्याच्या ऐवजी खपल्या काढीत बसलो. हे खरंच असेल का? अरे दादा, खरं आहे की खोट आहे हे पाहण्यापेक्षा त्यांचा आदर्श घे आणि त्या पद्धतीने जगण्या वागण्याचा प्रयत्न कर. एखाद्या सुंदर स्त्रीला ज्या पद्धतीने महाराजांनी चोली बांगडी देऊन खणा नारळाने ओटी भरून तिला बहीण म्हणून परत पाठवली, त्या पद्धतीने या जगाकडे, या जगातील महिलांकडे पाहण्याची वृत्ती आमच्याकडे निर्माण होईल ना, त्या दिवशी खऱ्या अर्थाने आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज कळले असं म्हणायला हरकत नाही. त्या दिवशी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज कळले असं म्हणायला हरकत नाही. लहानपणी संस्कार जर झाले तर तरुणपण आमचं त्यागाने शोभतय, त्यागाने शोभतय. 17व्या वर्षी आमच्या गजानन बाबांनी या जगाचा निरोप घेतला. शेवटच्या श्वासापर्यंत माळकरी होते, हरिभक्त परायण होते आणि हरिभक्त परायण म्हणून त्यांनी या जगाचा निरोप घेतला. काहीतरी त्याग केला म्हणूनच ना लोकांच्या हळदीना गेलं नसतील का? ते आयुष्यात हळदीना कधी गेलंच नाही का बाबा? आपले अनेक ठिकाणी गेले पण कशालाही बळी नाही पडले. त्याग घडला ना. मित्रांबरोबर गेलेच नाहीत का? बाबांचे काय सगळे मित्र काय मालकरीच असतील का? मित्रांबरोबर जाऊन सुद्धा काही गोष्टी पुढे आल्या असतील, पण त्याग घडला म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत परमार्थ केला. तारुण्य आमचं त्यागाने शोभतय बरं का. स्वामी विवेकानंदांचं लहानपण जर म्हणाल ना, कोणसं तेवढंच, पण भक्ती, परमार्थ, देवाची आवड पण तेवढीच. देवाचं नामस्मरण, नामचिंतन आणि प्रत्येक तरुणाने आदर्श घ्यावा असं कार्य स्वामी विवेकानंदांचं. लहानपणापासून ते संस्कार झाले, लहानपणापासून ती शिकवण होती, मार्गदर्शन होतं लहानपणापासून बरं का. विश्वनाथाच्या पोटी आणि भुवनेश्वरीच्या पोटी दत्त कुळामध्ये जन्माला आलेले नरेंद्र म्हणजे स्वामी विवेकानंद. आज प्रत्येक तरुणाने त्यांच्याकडे पाहावं आणि आपलं जीवन व्यतीत करावं, आपलं जीवनाचा मार्गक्रमण करावा, आपलं जीवन सुंदर होईल. पण केलं पाहिजे ना, बघितलं पाहिजे ना बरं का. परदेशात ज्या वेळेला भाषण सुरू होतं त्यावेळेला त्यांचं ते वक्तृत्व, त्यांचं ते तारुण्य, त्यांचं ते राहणं वागणं जगणं, त्यांचं ज्ञान बघितल्यानंतर आयोजकाचीच मुलगी त्यांच्याकडे आली. कार्यक्रम झाल्यानंतर हात जोडले तिने आणि काय म्हणते माहितीये का? तुमच्याशी मला लग्न करायचंय. बाबा या इकडे पुढे या. काय म्हणते? तुमच्याशी मला लग्न करायचंय. आता स्वामी विवेकानंद म्हणतायत, का बरं माऊली अशी इच्छा तुमची का झाली? त्यावेळेला त्या माऊलीने सांगितलं, त्या मुलीने सांगितलं, तुमचं वक्तृत्व मी बघितलं, तुमचं तारुण्य, सुंदरता, तुमचं ज्ञान, तुमची बोलण्याची पद्धत बरं का, मी आकर्षित झालो, मला खूप आवडली. मग ठीक आहे ना, आवडली तर मग तुमच्या सारखाच मुलगा माझ्या पोटी जन्माला यावा म्हणून तुमच्याशी मला लग्न करायचं. हे शब्द ऐकल्याबरोबर पहिला शब्द स्वामी विवेकानंदांच्या मुखातून पडला, आई साहेब. याला मर्द बोलतात बरं का, याला मर्द बोलतात, याला पुरुष म्हणतात. माझ्या आई बहिणीवर अत्याचार करणारा पुरुष नाही, माझ्या आई बहिणीला वाईट नजरेने पाहणारा मर्द नाही, त्याला वेगळा शब्द इथून बोलत नाही. त्याला कोण मर्द बोलेल? त्याला कोण पुरुष बोलेल? माझ्या आई बहिणीकडे आई आणि बहीण म्हणूनच जो पाहतोय ना, तो खरा मर्द आहे, तो खरा पुरुष आहे. ती खरी मर्दानगी आहे, ते खरं पुरुषत्व आहे. आणि म्हणून पहिला शब्द स्वामी विवेकानंदांच्या मुखातून पडला, आई साहेब आता मी तुमचा मुलगा म्हणून समजा ना, आताच मी तुमचा मुलगा म्हणून समजा ना.
संस्कार झाले ना, आपल्या संस्कृतीवर चाललंय बरं का. त्या मुलीने विचार केला की तरुण आहे, सामर्थ्य आहे, अविवाहित आहे आणि मी तर एवढी सुंदर आहे, तरीही जर हा माझा त्याग करत असेल आणि हे वैराग्य ज्या तरुणाकडे आहे, त्या देशाची संस्कृती किती श्रेष्ठ असेल, त्या देशाचे संस्कार किती श्रेष्ठ असतील. तिथेच नाही थांबली ती, साष्टांग नमस्कार घातला स्वामी विवेकानंदांना आणि स्वामी विवेकानंदांच्या बरोबर शिष्य म्हणून या भारत देशामध्ये आली, या हिंदुस्थानमध्ये आली आणि या हिंदुस्थानमध्ये येऊन जनजागृतीचं काम, समाज प्रबोधनाचं काम तिने केलं. निवेदिता नाव तिचं. संस्कार जर झाले तर संस्कृतीची जाणीव होते. आमचं लहानपण हे संस्कारांनी शोभतंय, तरुणपण त्यागाने शोभतंय. तारुण्यामध्ये त्याग घडला पाहिजे, नाही का. आता सगळे दात पोडले असतील तर तो बोलेल ना, मला सण आवडत नाही, वटानं तर अजिबात आवडत नाही, बरं का. बरोबर आहे की नाही. सामर्थ्य राहिलंच नाही म्हटल्यानंतर मग तू बोलू शकतो ना. मिळतच नाही ना, तिथं त्याग करणं सोपं आहे. पण सगळं मिळत असतानाही त्याग करायचं. आदर्श महादेवाचाच घेतला पाहिजे, भोळ्या नाथाचाच घेतला पाहिजे, भोळ्या शंकराचाच घेतला पाहिजे. सगळं आहे पण त्याग किती. स्मशानवासी स्मशानात जाऊन बसलेले आहेत. सगळं विश्व ज्याचं आहे ना, सगळं विश्व, बरं का. त्यांच्या गळ्यात सोन्याच्या शैली नाहीत, बरं का. रुंद माला आहेत, रुंद माला. भयानक बघितल्या बरोबर माणसाला लगेच भीती वाटते. मोठमोठे राजे महाराजे जे होऊन गेले ना, त्यांच्या कवट्या ठेवल्यात का. अभिमान नको, अहंकार नको, हे सगळे गेले. आणि सगळ्या गोष्टीला पर्याय आहे, मृत्यूला पर्याय नाही आहे. सगळ्या गोष्टीला बदली माणूस चालतोय, मृत्यूला बदली माणूस चालत नाही. म्हणून आधी स्मशानवासी आहेत, कारण सगळ्यांची हक्काची जागा आपल्या सगळ्यांची. एक वेळ पोरं घराच्या बाहेर काढतील आणि काढलेले आपण किती पाहतोय. ज्या बापाने हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, काय काय केलं बाबा, काय काय केलं. रोडला टाकलेला डबल रात आणला आणि जोत्या मागून घेतला, बरं का. पुढे काही सांगायलाच नको. एवढी हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, घर उभं केलं. आज मुलांनी ते आई वडिलांना बाहेर काढलेली आहे. त्याच घराच्या बाहेर असे कितीतरी आई वडील आम्हाला पाहायला मिळतात, कितीतरी पाहायला मिळतात. जागा आमची, घर आमचं, घरपट्टी आमच्या नावावर, बरं का, तरी आम्हाला बाजूला काढतात. बाजूला असलेले, घरात असलेले, बाहेर असलेले, रूमवर असलेले, अजून कुठेही जरी असले ना, तरी सगळ्यांची जागा मात्र एकच आहे. 3 मीन 3.5 किती, बरोबर ना बाबा. किती मोठा माणूस असला तरी त्याने त्याच्या हाताचा माप घ्यावा, 3.5 हातच, 3.5 हातच. बरं, त्या जागेवर कोणी अतिक्रमण करणार नाही, नाही करणार. कदाचित स्मशानभूमी नसेल, पण स्मशानभूमीचे 7 बाऱ्यावर तुमच्या गावठाणात असलेली जागा असेलच असेल. नकाशावर असलेली जागा स्मशानभूमीची पूर्वीच नियोजन केलेले ते, बरं का, पूर्वीच नियोजन केलेले असणारच. आणि म्हणून मग सगळ्यात आधी पहिले तिथे महादेव जाऊन बसलेले. म्हणून महादेवाचं मंदिर आहे ते, ऐकताय ना तुम्ही सगळे, महादेवाचं मंदिर आहे. म्हणून स्मशानात जाताना कधीही चप्पल घालून आतमध्ये जाऊ नका, कधीही जाऊ नका. मंदिरात गेल्याची भावना एक मनामध्ये आणा. बरं, साधं आहे ना अगदी. आपल्याला जी बसायला जागा असते की नाही, तिथपर्यंत ठीक आहे चप्पल, नाही का, तिथपर्यंत चप्पल ठीक आहे. बसायला वगैरे जागा असते तिथपर्यंत, आपली बसण्याची व्यवस्था केली तिथपर्यंत. जिथे आपण आग्नी देतो त्या कट्ट्यामध्ये, अर्थात ती स्मशानभूमी असते ना, तिथे जाताना चप्पल खाली काढा आणि मग तिथे जा. थोडं नम्र व्हा, थोडं आतल्या आत असं आपलं बाबा महादेवाचं स्मरण करा, ओम नमः शिवाय, नाही का. काय फरक असतंय बघा. आतमध्ये गेल्यानंतर पण आपण जलदान करताना चप्पल काढल्याशिवाय जलदान करत नाही, बरोबर आहे की नाही बाबा. त्या गेलेल्या माणसाचं दर्शन घेताना पहिले चप्पल काढतो की नाही, मग फक्त 2 फूटच खाली काढायचे. पण अहंकार माणसाचा आडवा येतो ना, मी का काढू खाली. तू काढली नाही तर नाही काढली तरी दादा तुला इथं यावंच लागणार आहे. चुकणार आहे का.
तो अहंकार गळून पडल्यानंतर तुला इकडे यावंच लागणार आहे दादा. तो अहंकार तुला इथपर्यंत आणणारच आहे दादा, आणणारच आहे. म्हणून एक काही नियम आपण पाळले पाहिजेत किंवा काही गोष्टी आपण. आता ते महादेवाचं मंदिर आहे, शिवालय तुम्हाला पाहायला मिळते जिथे लिंग स्थापन केलेलं आहे, पण महादेव मूर्ती रूपाने किंवा प्रत्यक्षात कुठेच नाहीत. ते स्मशानवासी आहे, स्मशानात आहेत बरं का. आणि सगळ्यांची हक्काची जागा आहे आपली, हक्काची जागा आहे आपली. आज तीच परिस्थिती जर पाहायला गेलं तर माणसाला त्याचं विस्मरण झालंय ना. म्हणून कसाही स्वैरचार वागतोय, कसाही वागतोय मनुष्य बरं का. आता ज्या हिंदुस्थानमध्ये आम्ही जन्माला आलोय ना, एवढी संस्कृती श्रेष्ठ आहे की आमच्या श्रुती आम्हाला शिकवत आहेत, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव. आमच्या श्रुती आम्हाला शिकवत आहेत. आई वडील दैवत आहेत हे फक्त भारताचीच संस्कृती, हिंदुस्थानचीच संस्कृती शिकवते बरं का. आचार्य देव भव, अतिथी देव भव, आदर आतिथ्य केलं जात आहे. आमचीच संस्कृती फक्त आम्हाला शिकवित आहे. एवढी श्रेष्ठ या हिंदुस्थानची संस्कृती, ह्या भारत देशाची संस्कृती आहे की इतर देशातील लोकांनी इथे यावं. ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी कार्य केलेलं आहे, ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांनी कार्य केलेलं आहे, अनेक साधू पुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. या भूमीचं दर्शन घ्यावं आणि इथल्या संस्कृतीचा अभ्यास करून त्याप्रमाणे जगण्याचा, वागण्याचा प्रयत्न करावा. इतर देशातील लोकांनी येऊन तो विचार करावा. दुर्भाग्य आहे आम्ही इथेच असताना सुद्धा आम्हाला त्याची जाणीव होत नाही, आम्हाला कळत नाही. हे सगळ्यात मोठं दुर्भाग्य आहे बरं का. आता त्याच्या पुढे जाऊ आपण. आम्ही किती भाग्यवान आहोत. संस्कृतीवर चाललंय बरं का आपलं. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून ज्यांनी खऱ्या अर्थानं समाजामध्ये प्रबोधनाचं कार्य केलं, अनेक हाल अपेष्टा सहन केल्या, अनेक प्रकारचे प्रसंग आले. जगद्गुरु तुकोबा गाथा वाचता वाचता आम्ही जगद्गुरु तुकोबांना पण वाचले पाहिजे. ज्या दिवशी वाचू ना त्या दिवशी गाथा माथ्यात जाईल. काय समजतंय का? गाथा अजून सुद्धा आमच्या हृदयात का नाही, आमच्या डोक्यात का नाही? आम्ही फक्त तात्पुरता वाचतोय. गाथा म्हणजे जगद्गुरु तुकोबांचं चरित्र आहे. जसा अनुभव आला ना, जे घडलं ना चांगलं वाईट, जो अनुभव आला चांगला वाईट, तो अभंगाच्या रूपाने लिहून ठेवला जगद्गुरु तुकोबांनी. आपल्या जीवनाचा मार्ग क्रमण करत असताना ज्या अनुभूती आल्या, ज्या प्रचिती आल्या, जे अनुभवायला मिळालं ते अभंगाच्या रूपाने जगद्गुरु तुकोबांनी गाथेमध्ये लिहून ठेवलं. म्हणून गाथा म्हणजे जगद्गुरु तुकोबांचं चरित्र आहे. ते गाथा वाचता वाचता आम्ही कधीतरी त्या तुकोबांचा विचार केला पाहिजे ना, त्यांच्या चरित्राचा विचार केला पाहिजे, त्यांचं जीवन चरित्र बघितलं पाहिजे. लोक वेडा म्हणायची त्यांना बरं का. मी तर जेव्हा जेव्हा पांडुरंग परमात्म्याकडे हात जोडून उभा राहतो ना बाबा, तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळेला पांडुरंग परमात्म्याला विनंती करतो, जे तुकोबांना वेळ लागलं होतं ना ते वेळ मला लागलं पाहिजे. समजतंय ना? हा आपला 8 तास कशासाठी चालू आहे? कशासाठी चालू आहे? ज्या दिवशी तुकोबांना लागलेलं वेळ आम्हाला लागेल ना, नामाचं, भगवंताच्या धर्म कार्याचं, समाज प्रबोधनाचं, समाजामध्ये जनजागृती करायचं, ज्या अनिष्ट रूढी आहेत त्या त्यागल्या पाहिजे, जे अज्ञान आहे ते त्यागलं पाहिजे, अंधार समूळ नष्ट झाला पाहिजे, अज्ञान रूपी अंधश्रद्धा समूळ नष्ट झाली पाहिजे, हा अंधार नष्ट झाला पाहिजे अंधश्रद्धेचा. ज्या दिवशी ते वेळ आम्हाला लागेल ना त्या दिवशी आमचं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. त्या दिवशी आमच्या जगण्याचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त ते वेळ आम्हाला लागलं पाहिजे बरं का. आई साहेबांनाही वेड्या म्हणायच्या ना, वेडी आवडी लोक म्हणायची ना जिजाऊ आई साहेबांना. हो, आई साहेब सुद्धा वेड्या होत्या, ती सेवेच्या वेड्या होत्या. त्यांनाही वेड लागलं होतं ना. पण तुकोबांनी जोपर्यंत घास खाल्ला नाही ना, कितीही वेळ होऊ द्या, कितीही फिरायला लागू द्या, कितीही चालायला लागू द्या, कुठेही अगदी त्यांना शोधल्याशिवाय, त्यांना 2 घास खायला घातल्याशिवाय आईसाहेबांनी कधीच घास घेतला नाही. होत्या ना वेड्या त्या, पण पतिसेवेच्या वेड्या होत्या बरं का. कधीतरी दुपारची वेळ व्हावी, पोटाला भूक लागावी,
आणि विचार करावा, जोपर्यंत माझ्या पतीने खाल्लं नाही तोपर्यंत मला खाता येणार नाही. बरं, एकदा घराच्या बाहेर पडल्यानंतर कुठे असतील सांगू शकत नाही. जागा 3 नाही का बाबा? भंडारा, भामचंद्र आणि बोराड्या, या तिन्ही पैकी कुठे? आता मला एक सांगा फक्त, एखादा नवरा घरी निघताना बाईला जर सांगितलं की मी नांगर घेऊन पाठीवर जातो, तू दुपारच्या भाकरी घेऊन ये, बरं का? आता पाठीवर जाताना बरेच बांध, काही परे, काही काट्या कुट्या वया तुडवत बाई कशी तरी पाठीवर जाते भाकरी घेऊन दुपारच्या, आणि तिथे गेल्यावर तिला कळतंय का पाठीवर नाही ते तोरण्यात गेलं. काय अवस्था होत असेल बरं तिची? काय अवस्था होत असेल? या बुवानी पहिले तर सांगायचा का नाही, किती काट्या कुट्या तुडवीत आले, किती ओढे ओलांडत आले, किती चिकट रस्ता झालाय. आता पाठीवरून पर्या तोरण्यावर जायचं म्हणजे जवळजवळ 1 किलोमीटर अंतर बाबा. हात पायच गळले ना त्या बाईचे. आता अशा अवस्थेतही जाईल ती, कारण भाकरी तर पोहोचवल्या पाहिजे, पण तिथे गेल्याबरोबर भाकरी खायला घालायच्या आधी काय काय खायला घालील त्याला? काय आई साहेबांचं तसं नव्हतं. जिजाऊ साहेब, आई साहेब अर्थात जगद्गुरु तुकोबांच्या सहचारिणी धर्मपत्नी आमच्या आई साहेब अशा प्रकारे होत्या की कधीतरी भोराड्यामध्ये गेले आणि तिथे जर जगद्गुरु तुकोबा नसतील ना, तर मग भामचंद्रामध्ये जायच्या, आणि तिथेही जर नसतील ना तर भंडाऱ्यावर जायच्या. आणि एकदा जगद्गुरु तुकोबांना समोर बघितलं की पांडुरंग परमात्म्याला बघितल्याचा आनंद त्यांना व्हायचा, प्रत्यक्ष देवाला पाहण्याचा आनंद त्यांना व्हायचा. आणि म्हणून तर ती सेवा त्यांची श्रेष्ठ होती, त्यांचं राहणं जगणं वागणं श्रेष्ठ होतं, बरं का? म्हणून ज्या पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनासाठी आम्ही पंढरपूर क्षेत्री जातो की नाही, चरण दर्शन व्हावं, स्पर्श व्हावा, देवाला पांडुरंग परमात्म्याला डोळे भरून पाहावं म्हणून आम्ही पंढरपूरला जातोय. त्या पांडुरंग परमात्म्याने आमच्या आई साहेबांचा पाय मांडीवर घेऊन दातात काटा काढावा, काय अधिकार असेल? काय अधिकार असेल आई साहेबांचा? बरं का? मी म्हणेन प्रत्येक बाईने वेड असावं, पण हे वेड लागावं, पतिसेवेचं वेड लागावं. तिला पतिव्रता म्हणतात, पतिव्रता म्हणतात तिला. असो, तुमच्या आमच्यामध्ये बदल व्हावा, बदल घडावा म्हणून जगद्गुरु तुकोबांनी कार्य केलं. ज्याला अज्ञान म्हणतात त्याला अज्ञानच, खोट ते खोटच, खोट खरं कधीच म्हटले नाही जगद्गुरु तुकोबा. खोट्याला खोटेच म्हटलेले आहेत. ज्या अंधश्रद्धा आहेत, अज्ञान आहे, ज्या चालीरीती ज्या वाईट आहेत ना, दुष्परिणाम त्यांचा होतो माणसाच्या जीवनावर, त्या सगळ्या खोडून काढल्यात जगद्गुरु तुकोबांनी. म्हणून जगद्गुरु तुकोबांना विरोध झाला, विरोध झाला जगद्गुरु तुकोबांना. त्याला कारण आहे, जगद्गुरु तुकोबांनी आम्हाला स्वतंत्र दिलेलं आहे, स्वतंत्र केलेले खऱ्या अर्थानं. जर गाथा वाचली तर कळेल. गाथा ज्याने वाचली, जगद्गुरु तुकोबांचा अनुभव ज्याने घेतला ना, तो माणूस स्वतंत्रपणे वाटचाल करत असतो, बरं का? त्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा भ्रम नसतो, भीती नसतो. मांजर आडवे गेले काय ना, डुक्कर आडवा गेला काय, काही फरक पडत नाही त्याला. पडतो का बाबा? काय कुठला दिवस आहे, जरा पंचांग काढू दे, बघू दे जरा, शुभ आहे का अशुभ आहे. जगद्गुरु तुकोबा ज्यांनी वाचले ना, तो या भानगडीत पडणार नाही दादा. आणि तुम्हाला सांगू का, ज्यांनी जगद्गुरु तुकोबा वाचले ना, तो माणूस त्याच्या घरी येणाऱ्या गणपती बाप्पाची पूजा स्वतः करतो. फक्त जगद्गुरु तुकोबा वाचले पाहिजेत, बरं का? आणि काय कठीण आहे? कठीण काय आहे? अतिशय सोपं आहे, पण आम्ही कठीण करून ठेवलंय. ते आम्ही कठीण करून ठेवलंय, बरं का? ऐन तारुण्यामध्ये ज्यांनी परमार्थ भक्ती, देवाचं, देशातल्या धर्माचं कार्य करण्याचा प्रयत्न केला ना, ते शरीराने जरी आज नसतील तरी कीर्ती रूपाने, कर्माने, भक्तीने, विचाराने आजही आमच्या हृदयात आहेत, आमच्या घरात आहेत, बरं का? 1608 ते 1650 जगद्गुरु तुकोबांचा कार्यकाळ अवघा 42 वर्ष. 42 वर्ष. आम्ही 45चे होऊनही जर अजून गाथा वाचत नसेल आमच्या,
50चे होऊनही जर गाथा कशाला म्हणतात ते माहिती नसेल तर आम्ही विचार करायला नको का आमचं जीवन आणि संतांचं जीवन काही फरक आहे का? अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी माऊली ज्ञानोबांनी आम्हाला भावार्थ दीपिका दिली, अर्थात ज्ञानेश्वरी ग्रंथ दिला. अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी आम्ही एवढा तरी विचार केला पाहिजे की 16व्या वर्षी मी कुठं होतो बरं, आता कितीचा आहे, मग आता एवढ्याचा आहे तर आता तरी तिथे माथा टेकवला पाहिजे ना. किती सामर्थ्य आहे. ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी. एक एक ओवीचा जरी आम्ही अभ्यास केला तरी आमच्या जीवनाचा उद्धार होईल, आमच्या जीवनाचा उद्धार होईल. तारुण्यात कार्य केलं जगद्गुरु तुकोबांनी, तारुण्यात कार्य केलं माऊली ज्ञानोबांनी, तारुण्यात कार्य केलं हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींनी, आणि तारुण्यात कार्य केलं स्वामी विवेकानंदांनी, स्वामी विवेकानंदांनी, बरं का. आणि म्हणून तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. जगद्गुरु तुकोबांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा महाराष्ट्र माऊली